आणि आता काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात मराठा आरक्षणासंदर्भातल्या। हैदराबाद गॅझेटियरमध्ये समूहाच्या नोंदी असून व्यक्तिगत नोंदी नसल्यामुळे वंशावळ सिद्ध करणं अशक्यप्राय गोष्ट असून कुणबी कास्ट व्हॅलिडिटी आणि प्रमाणपत्र मिळू शकत नाही असा दावा अभ्यासक संजय लाखे पाटील यांनी केलाय। तर आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचा दावा एकीकडे जरांगे करतायत। मराठा अभ्यासकांचं म्हणणं मात्र वेगळंच आहे। शिंदे समितीप्रमाणे हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग करून नोंदी शोधल्या जातील असा दावा जरांगे आणि समर्थक करतायत। मात्र शिंदे समितीने शोधलेल्या 57 लाख कुणबी नोंदींपैकी 38 लाख नोंदींच्या आधारे जरांगेंच्या आंदोलनाच्या आधीच कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं होतं। याचे पुरावे मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी समोर ठेवलेत। तसंच हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी जातीच्या जिल्हा पातळीवरील नोंदी सुद्धा आहेत। त्यामुळे गाव किंवा व्यक्तिगत पातळीवर तसं सिद्ध करता येणार नसल्याचं सराटेंचं म्हणणं आहे। तर गॅझेटमधल्या जिल्हा पातळीवरील नोंदींचा फारसा फायदा होणार नसल्याचं विनोद पाटलांचं म्हणणं आहे। त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रांचा तिढा नेमका कसा सुटणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नोंदी आज ज्या सापडलेल्या आहेत त्याप्रमाणे 4 आणि 2 कोटी लोकांना प्रमाणपत्र मिळणार नसून ती ऑलरेडी 38 लाख आहे। त्याचा एक रेशो आहे की एखाद्या व्यक्तीची एखादी नोंद आहे तर त्याला 4 मुलं झाली, 2 मुली झाल्या, त्याचे वारस खाली खाली येऊन मग ते प्रमाणपत्र काढतात। त्याप्रमाणे 38,97,000 तेवढी दिलेत। 2 कोटी 32 लाख किंवा 3 कोटी लोक असा जो आकडा फुगवला जातो तो अवास्तव आहे आणि त्याच्यामुळं ओबीसी समाजात जी भीती आहे आणि त्याच्यातनं 2 समाज आमने सामने जे आलेत त्याचं मूळ जे कारण आहे की ह्या नोंदी गुणिले 4 असा समज लोकमानसात पसरलाय, तो वास्तवाला धरून नाही, एवढंच माझं सांगायचं। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयात अखेर आव्हान देण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला हा जीआर काढला होता। एक याचिका अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं तर दुसरी याचिका व्यवसायानं वकील असलेले विनीत धोत्रे यांनी दाखल केली आहे। जीआरला पूर्णपणे बेकायदा असल्यानं तो रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे। याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची तसंच त्याद्वारे कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून पुन्हा सक्रिय होत आहेत। विशेष म्हणजे याआधी मराठा आंदोलनावर थेट भूमिका न घेणारे अजित पवार आज 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर